सगळे बाया तर सकाळी उठल्याबरोबर एकच काम करतात, ते म्हणजे घरातलं काम केल्यानंतर बाहेर असं मस्त रांगोळी काढतात, त्याच्यानंतर स्वयंपाक करतात. पण त्यांच्यापेक्षा माझं अलगच काम आहे बरं का, ते तुम्हाला सांगतो. मी सकाळी उठल्याबरोबर अगोदर स्वयंपाक करतो, मग सगळे कामाला गेल्यानंतर काम करतो. अगोदर जेवण केले भांडे घासतो, मग त्याच्यानंतर झाडू मारून पोचा लगेच मारतो. आता लास्टला काम राहिले ते म्हणजे रांगोळी काढायचं. मला तर डेली लेट होते रांगोळी काढायला, तरी पण मला घरासमोर रांगोळी काढायला खूप जास्त आवडते, त्याच्यामुळे लेट झालं तर पण काढतो. आणि हैदराबादला असेच रांगोळी काढतात बरं का. आपल्या महाराष्ट्रामध्ये असं रांगोळी काढायला कोणालाच येत नाही. मला पण येत नव्हतं अगोदर, पण मी खूपदा ट्राय केलं, त्याच्यामुळेच मला आता येते. माझं सकाळचं काम तर डेली 10 वाजता होते. मग संपूर्ण काम पण झालं होतं. हानीसाठी जेवायला पण करायचं होतं. आज हानीसाठी आप्पे केलं होतं टिफिन, पण हानी तर काय खातच नव्हती. मी दुसरीकडे प्लेटमध्ये भात वाढून ठेवलं होतं, तेच ते म्हणत होती आणि इकडं नको म्हणून सांगत होते मला. मग भात दिलं होतं. भात दिल्यानंतर असं काय उतार करून घेतली होती. तिचं खाणं कमी पण नाश करणं जास्त राहते. जर देण्या गेलं तर रडायचं चालू करते, त्याच्यामुळे तिला खेळू दे म्हणून सोडलं होतं. मॅडमचं खेळ संपेपर्यंत आणि डबल मला आप्पे करायचं होतं, कारण का हानीच्या पप्पाला ड्युटीला जायचं होतं, त्याच्यामुळे त्यांच्यासाठी टिफिनला आप्पे केलं होतं. त्यांनी टिफिन करून ड्युटीला जाण्यासाठी निघाले होते. पण हानीचं रोजच असं काहीतरी नाटकी चालू राहतात बरं का. तिला माझ्याकडे येऊच वाटत नव्हतं, त्याच्यामुळे रडून दाखवत होती. तसं हानीचं रडणं फक्त तिचे पप्पा जाजेपर्यंतच राहते. पप्पा गेल्यानंतर रडणं पण गायब होऊन जाते आणि एकदम शांत पण बसते. तर असो मी पण पटकन आंघोळ केलो आणि त्याच्यानंतर लगेच देव पण ठेवलो. तसं त्रास देवाला थोडंसं लेटच झालं होतं आणि माझं उपास पण होतं. मग काय मी पण पटकन टिफिन केलो आणि तुम्हाला एक दाखवतो की आमच्या गल्लीमध्ये काल काय झालं होतं. तसं तर हे व्हिडिओ कालचा आहे, पण मला तुमच्यासोबत पण शेअर करायचं होतं. काल ना आमच्या बाजूच्या गल्लीमध्ये एका कंपनीला जाळ लागलं होतं. कंपनी म्हणजे तेवढी काय मोठी नव्हती, फक्त पत्र्याचं शटर मारलेलं होतं आणि तिथं बेडवरची गाद्या तयार करत होते. पण अचानकच लाईट लिकेज झालं होतं आणि संपूर्ण शटर पण जळून गेलं होतं. पण इतकं मोठं जाळ झालं होतं की संपूर्ण गल्ली धुवानच भरून गेली होती. माणसं देखील दिसत नव्हते. आणि हे व्हिडिओ स्नॅपर मध्ये कोण कोण बघितले असेल तर मला एक बार कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मला पण समजेल की स्नॅपर मध्ये मला कोण कोण ओळखतात. तर असो, हानीचे पप्पा 4 वाजता आमच्यासाठी किती कुरकुऱ्याचे पॅकेट आणले होते बघा, तुम्हाला तर दिसतच असेल. जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा.